नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, याबाबत बरेचसे कॉल आल्यामुळे हा सेपरेट टायटल खाली हा व्हिडिओ घेतलेला आहे। शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालय आणि आरटी 2009 पासून हे लागू झालं आहे। पण तरी पण काही शिक्षक मित्रांचे कॉल आहे, आमच्या टीमला पण आहे की सर आम्हाला टीईटी बंधनकारक झाली हे माहिती आहे, पण त्याला समकक्ष सीटीटी चालेल का? यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेतला आहे। त्याच्यात टायटल दोन वेगवेगळे होते, पण हा सेपरेट टायटल घेऊन याच्यासाठी घेतला की तुम्ही तुमचं कन्फ्युजन काही राहू नये। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये तुम्हाला मी काही ऑथराइज असे प्रूफ पण देतो, ते प्रूफ पण तुम्ही बघा की शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये जी 1 ते 8 वर्गासाठी, ज्याला 2 वर्ग म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, 1 ते 5 आणि 6 ते 8 ह्या 2 गटांसाठी शिक्षक होण्यामध्ये जे प्राथमिक अर्हता लागते, ज्याला आपण पात्रता परीक्षा म्हणतो, ती टीईटी पण असते आणि सीटीटी पण असते। त्या संदर्भातलं रिसेंटली जी भरती झाली त्या भरतीमधले काही प्रूफ मी तुम्हाला दाखवतो। 2023 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत काय सूचना विद्यार्थ्यांना गेली होती ते पण मी तुम्हाला दाखवतो। आणि त्याच्या अगोदर 2019 मध्ये सुद्धा ही भरती राबवताना सीटीटी आणि टीटी दोघेही समकक्ष गृहीत धरण्यात आली होती, ते पण प्रूफ तुम्हाला मी दाखवतो। सो शिक्षकांना सीटीटी द्यावी का? तर द्यायला पाहिजे, काही हरकत नाही। ज्या शिक्षकांनी आता टीईटी दिली असेल आणि त्या टीईटी मध्ये ते जर क्वालिफाईड होत नसेल, आता त्यांना क्वालिफाईड होण्यासाठी किती मार्क लागतात हे पण थोडक्यात सांगतो बघा। 150 पैकी तुम्हाला मार्क लागतात। मग यामध्ये कॅटेगरीमधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल, म्हणजे तुमच्या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 55% मार्क लागतात, आणि तुम्ही ओपन मधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 60% मार्क लागतात। मग यामध्ये 55% म्हणजेच किती बरं? 83 किंवा 83 प्लस मार्क पाहिजे। 83 किंवा मी इथे 83 लिहितो, 83 किंवा 83 प्लस मार्क पाहिजे। आणि ओपन मध्ये तुम्ही जर असाल तर 90 किंवा 90 प्लस मार्क तुम्हाला पाहिजे। आता टीईटीची आन्सर की येऊनच जाणार आहे, किंवा तुम्हाला एक अंदाज पण आला असेल ज्यांनी टीईटी दिली आहे 2025 ची, आणि तुम्हाला असं लक्षात येतंय की मला इथे जर कमी मार्क पडत असेल किंवा मी क्वालिफाय जर होत नसेल तर त्या शिक्षक मित्रांनी नक्कीच सीटीटी द्यायला पाहिजे, कारण ही संधी आहे तुमच्यासाठी। संधीचा फायदा करून घ्या, कदाचित सीटीटी मधून तुम्ही पेपर क्वालिफाईड होऊ शकतात। आणि लक्षात घ्या, 1 ते 5 वर्गासाठी एक पहिला पेपर पास क्वालिफाईड व्हावं लागतं, 7 ते 8 वर्गासाठी पेपर 2 क्वालिफाईड व्हावं लागतं। ओके, तर द्यायला पाहिजे का? याचं उत्तर मी तुम्हाला यस सांगितलेलं आहे। आता टीईटी की सीटीटी तुम्ही दोघेही जसे चान्स तुमच्याकडे येतात ते द्या, तुम्ही जोपर्यंत क्वालिफाईड होत नाही। हा, एकदा की काही शिक्षक इथे क्वालिफाईड झाले ना, मग त्यांना सीटीटी द्यायची गरज नाही। आता असंही काही शिक्षकांचे प्रश्न आहे, सर आम्ही देऊन ठेवतो सीटीटी, काय सांगता येत नाही, टीईटी जर का त्यांनी सांगितलं टीईटी पेक्षा सीटीटी क्वालिफाईड करू आम्ही, असं काही जर झालं सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा, तर आम्ही देऊन ठेवतो, असेही शिक्षक आहेत। त्यांना बोललो मी, गरज नाही द्यायची, पण चांगलं आहे तुम्ही स्वतःहून म्हणतात द्यायचं आहे, तुम्हाला अजून अपडेट ठेवायचंय किंवा या फ्लो मध्ये राहायचं असेल द्यायला हरकत नाही। पण ऑथराइज जर बघितलं आपण, दोघांपैकी कोणतीही एक तुम्ही क्वालिफाईड झाला, तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू आहात त्यासाठी लागू असणारा पेपर 1 किंवा पेपर 2 तुम्ही जर क्वालिफाईड झाला असेल ऑलरेडी तर परत द्यायची गरज नाही, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की देऊ पण शकतात। ओके, सो आता पुढे मी तुम्हाला काही प्रूफ दाखवतो, पण तत्पूर्वी सीटीटीची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये ही सगळी टीम तुम्हाला टीच करणार आहे। फी फक्त 1599 आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपल्याकडे टीईटी, टेट, सीटीटी किंवा केंद्र प्रमुखच्या ओल्ड बॅचेस घेतल्या असेल त्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे। ज्या मोबाईल नंबरवरनं तुम्ही ह्या बॅचेस पूर्वी घेतल्या असेल त्याच मोबाईल नंबरवरनं तुम्ही ह्या बॅचेस 50% ऑफ मध्ये घेऊ शकतात। त्याचबरोबर रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे। रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला सगळे विषयासह, सगळ्या टॉपिकसह तुम्हाला रेकॉर्ड करून इथे लेक्चर्स अवेलेबल आहे, अपडेटेड आहे। दोन्ही बॅचेसचे फीचर असे तुम्हाला 50% ऑफ ओल्ड स्टुडंटला आहे। इथे लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। 1 डिसेंबरला लाईव्ह बॅच चालू होते, आणि ही बॅच तर तुम्ही आत्ताही परचेस करू शकता। सो याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप किंवा बॅच परचेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून डायरेक्ट परचेस करू शकता। अडचण आलीच तर खाली पण नंबर दिला, इथे पण नंबर दिला, यांना कॉल करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। ही जी एक्झाम आहे तुमची सीटीटी 2026 ची 8 फेब्रुवारी 2026 ला एक्झाम होणार आहे। सुरुवातीला तुम्हाला बघा पेपर 2 द्यायचा आहे 9:30 ते 12च्या वेळेत, आणि नंतर पेपर 1 द्यायचा आहे इव्हनिंगला 2:30 ते 5 या वेळेत। सो आता विचार केला तर साधारणतः तुमच्याकडे 2 महिने आहे।
मग यामध्ये सीटी फेब्रुवारी 2026 इन्फॉर्मेशन बुलेटिन सुद्धा आलेलं आहे एक्झामच्या निमित्तानं. हे बुलेटिन आता काल परवा प्रसिद्ध पण झालेलं आहे. आता तुम्हाला एक प्रूफ दाखवतो बघा. पहिला प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय. कोणता प्रूफ दाखवतोय? हे 2019 पवित्र पोर्टलचं किंवा शिक्षक होण्याच्या प्रोसेस संदर्भातलं पात्रतेचं एक निवेदन होतं किंवा पत्रक होतं. यामध्ये त्यांनी दिले बघा, पवित्र प्रणालीवर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अर्हता संक्षिप्तमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. अर्हतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सविस्तर तपशिलासाठी अनुक्रमांक 1-2 वर नमूद शासन निर्णय पाहावेत. शासन निर्णय पण आहेत. पण त्यातला पहिला गट आहे तो 1 ते 5 वर्गांसाठी. 1 ते 5 वर्गासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता. शिक्षक तुम्ही ऑलरेडी आहात, तर तुम्हाला जास्त गरजेचं ते म्हणजे व्यावसायिक अर्हता, जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला त्यानुसार त्यांनी सांगितलं बघा तुम्हाला इथे काय, तुम्हाला टीईटी पेपर 1 और टीईटी पेपर 2 और सीडी पेपर 1 और सीडी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजन असं होऊ शकतं की सर मी 1 ते 5 वर्गाला शिक्षक आहे आणि मी पेपर 2 क्वालिफाईड झालं, चालेल का? आता ह्या पत्रकानुसार त्यांनी हो सांगितलं चालेल, पण याच्यावरती मी GR चेक करून सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देतो. जर तुम्हाला प्रश्न असेल मला कमेंटमध्ये टाका. मात्र तुम्ही टीईटी दिली काय, सीडी दिली काय, दोघंही चालणार आहे. दुसरं 7 ते 8 वर्गासाठी तुम्ही जर शिक्षक असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघा टीईटी पेपर 2 किंवा सीडी पेपर 2 दोघांपैकी एक क्वालिफाय झाला तरी चालणार आहे. ओके, हे पहिलं प्रूफ दाखवलं. दुसरं अजून एक प्रूफ तुम्हाला मी दाखवतो. दुसरं प्रूफ जे आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये जे की यांच्या सूचना आलेल्या आहे बघा. पवित्र पोर्टल 2023 जी एक्झाम घेण्यात आली होती त्याच्या सूचना आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो लगेच. त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो. जस्ट मिनिट. हा, इथे आहे जनरल इन्स्ट्रक्शन बघा 2023च्या. तर तुम्ही पवित्र पोर्टलच्या जनरल इन्स्ट्रक्शन बघा 2023च्या जनरल इन्स्ट्रक्शन आहे आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याने 2 नंबरचाच पॉईंट टाकला बघा. आता म्हणजे 2023 म्हणजे लेटेस्ट झाली शिक्षक भरती आहे. टीईटी ऑब्लिक सीटीटी मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना, म्हणजे याचा अर्थ काय, सीटीटी आणि टीईटी दोघांपैकी कोणती क्वालिफाईड असणारा विद्यार्थी शिक्षक भरतीच्या या प्रोसेसमध्ये त्यांनी सामील करून घेतला होता. कधीची नोटीस आहे ही? 4 सप्टेंबर 2023 जी शिक्षक भरती लेटेस्ट झाली त्यानुसार ही नोटीस त्यांनी दिलेली आहे. सो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, यात बदल तुम्ही करू शकता असं, म्हणजे याचा अर्थ ही नोटीस आली आहे सीटीटी आणि टीईटी दोघांना आली. अजून तुम्हाला मी आता जे दाखवलं ते 2019 हे परिपत्रक बघा. 2019 परिपत्रक आहे. हे पण तुमच्यासमोर मी ओपन करतो. मी तुम्हाला आत्ताच दाखवलं 2019 शिक्षक भरतीचे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये पात्रतेच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्या बघा. जे की बघा ही पात्रतेची गोष्ट आहे. ही आहे 1 ते 5 वर्गासाठी टीईटी किंवा सीटीटी चालणार आहे आणि 6 ते 8 वर्गासाठी सुद्धा इथे सीटीटी लागू आहे. सो हे तुमच्याकडे प्रूफ आहे. सो अजून कन्फ्युजनमध्ये अजिबात जाऊ नका. तुमच्यापैकी ज्या काही शिक्षकांना जर कन्फ्युजन असेल तर त्यांना या व्हिडिओची लिंक पाठवा, त्यांना हा व्हिडिओ बघायला लावा. याच्यानंतरही तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका. तुम्हाला टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे, सर्वोच्च न्यायालय म्हटलं आहे, पण टीईटी समकक्ष ही सीटीटी आहे. या संदर्भातले GR पण आहे. तुम्हाला GR हवे असेल ते पण मी तुम्हाला देऊ शकतो. सो कन्फ्युजन एकदम क्लिअर कट लक्षात घ्या. तुमचं कन्फ्युजन काही नसावं असं मला वाटतंय आणि आता तयारी करावी लागेल. तुम्हाला तयारी करा. टीईटी पेपर 1 आता टीईटी 2025 जी दिली त्यात काय सिली मिस्टेक झाल्या ह्या लक्षात घ्या आणि येणाऱ्या सीटीटीला जोरदार तयारी करा. आणि तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच 1 डिसेंबर पासून चालू होते आणि रेकॉर्ड बॅच तुम्ही आत्ताही परचेस करू शकतात. यासाठी काय करायचं आहे, इग्नाइट अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे प्ले स्टोअरवरनं किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉलही करू शकता. व्हिडिओ आवडला तर मला पण कळवा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढची व्हिडिओ खूप महत्त्वाची असणार आहे. फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरताना काय डॉक्युमेंट लागतात, कुठे काय तुम्ही मेन्शन करावं हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन अप होईल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.